शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा युगंधराचा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की सामर्थ्याचा सर्जा महान मंदिर महाराष्ट्राचे सुफलित संचित सह्याद्रीचे महान मंदिर महाराष्ट्र 2025 रोजी आम्ही इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आपल्या समोर एक अत्यंत प्रेरणादायी बालसभा घेऊन आलो आहोत. या बालसभेचा विषय आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास. ही बालसभा आपल्या शाळेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे. तरी आजच्या बालसभेसाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय श्री कुरुंदळे सर व आपल्या विद्याधर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ मुळे मॅडम व उपस्थित सर्व शिक्षकांचे व पालकांचे प्रथम टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वायुगतीने वीरश्री तव कीर्ती भे नमस्कार, मी शिवभक्त जालिंदर केशवराव कुरुंदळे तरडोबाचीवाडी. साधारणतः माझं शिक्षण सुद्धा याच मराठी शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तरडोबाचीवाडी 1ली ते 4थी पर्यंतचं शिक्षण याच गावामध्ये झाले आणि त्यानंतर 5वी ते 10वी पर्यंतचं शिक्षण विधान प्रशालेमध्ये झालं. खूप चांगलं असं मार्गदर्शन त्यावेळेस सुद्धा आम्हाला त्या शाळेमध्ये मिळालं आणि खरे सांगायचं म्हटलं तर आमचे चोरमले सर आम्हाला खरोखर शिवरायांचा इतिहास त्यावेळेस आमच्या समोर जागृत करायचे आणि त्यामुळे त्यांच्यातून प्रेरणा आम्हाला त्यावेळेस मिळाली. नक्कीच ते प्रेरणादायी आज जरी नसते ते सर तरी आमचे असे गुणी सर त्यांच्या मार्गदर्शनातून आम्ही तयार झालो आणि वेळोवेळी मला शिवरायांचा नेहमीच स्फूर्ती वाटत असे आणि त्यावेळेस अनेक पुस्तकांमधून कादंबऱ्यांमधून आणि त्यावेळेसचे आमचे खरं माझे गुरु म्हटले तरी चालेल आदरणीय कैलासवासी आमचे शिवव्याख्याते बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यातून मी अनेक असे पोवाड्या ऐकल्यानंतर एक स्फूर्ती तयार व्हायची आणि शाळेमध्ये असताना मी 10वीमध्ये असताना गावामध्ये पोवाडा सादर केला. पिराजी सरनाईक यांचा पोवाडा शिवछत्रपती महाराजांवरती मी त्यावेळेस 1988-89 साली गायला. त्यावेळेस खूप प्रतिसाद मला मिळाला आणि त्यापासूनच मला ती प्रेरणा मिळाली आणि आजपर्यंत मी गावोगावी सुद्धा अनेक कार्यक्रम या पोवाड्याच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसमोर सादर केलेले आहे. त्याचबरोबर एक माझी सुंदर अशी चांगली टीम गावामध्ये आमची आहे. ते आम्ही दर महिन्याला साधारणतः गडकोट मोहिमेमध्ये सहभागी होत असतो, गड किल्ला भ्रमण करत असतो आणि म्हणूनच नवतरुणांना एक ऊर्जा म्हणून आणि
सामाजिक बांधिलकी या उद्देशाने कुठेतरी आपण आपली जाणीव ठेवली पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे. म्हणूनच एक गडकोट मोहीम आमच्या गावातून आम्ही करत असतो. आज आपण आलात आमच्या ह्या 2 शिक्षिका आणि बालक दुसरीचा आज या मला निमंत्रण देण्यासाठी आलेत. त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय शिव. स्वराज्याचा दीप उभा डोंगर दऱ्यात इतिहासात अजरामर ठरलेला आमचा राजा महान होता. आमचा राजा महान होता. आज आम्ही आपल्या सर्वांसमोर एक अत्यंत प्रेरणादायी विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे छत्रपती शिवरायांचा इतिहास. नाही, सुलतानांची वतनदारी परकीयांची गुलामगिरीच आहे. यांची युद्धे चालू राहतात. या युद्धात आपली माणसे मारली जातात. कुटुंब देश धडीला लागतात. आपण हे किती दिवस सहन करायचं? दुसऱ्यांसाठी किती काळ थांबायचं? सांगा गाड्यांना, सांगा. गाड्यांनो, आपण आपलं राज्य निर्माण करायचं. स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. होय, हिंदवी स्वराज्य. परकीयांची गुलामगिरी नसलेले स्वराज्य. प्रत्येकाला स्वाभिमान शिकवणारे हिंदवी स्वराज्य. आपल्या आया बहिणीच्या अबूला संरक्षण देणारे स्वराज्य. अवघ्या मराठी मुलखाला, मराठी माणसाला एका छताखाली ठेवणारे स्वराज्य. चला, या राजेश्वराला साक्ष ठेवून स्वराज्याची शपथ घेऊया. या राजेश्वराला साक्ष ठेवून आम्ही अशी शपथ घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1646 मध्ये वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी जिंकलेला स्वराज्याचा पहिला किल्ला होता. यामुळे हिंदवी स्वराज्याचा पाया रचला गेला. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 1403 मीटर उंचीवर असेल. तो जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगरी किल्ला आहे. महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. कीर्ती भेदी क्षितिजा युगंधरांचा पण आज आपण त्या छोट्याशा बालकांनी
जे सादरीकरण केलं. संपूर्ण शिवरायांचा जाज्वल्य असा ज्वलंत इतिहास आपण आपल्या समोर उभा केला. खरोखर सूत्रसंचलनापासून ती छोटीशी जोडी किती सुंदर असं सूत्रसंचलन करत होती. प्रोटोकॉल किती सुंदर होता. शिवरायांच्या जीवनामध्ये, शिवरायांच्या संपूर्ण इतिहासामध्ये जे प्रमुख गोष्टी, जे घटक होते, प्रथमतः आपल्या स्वराज्याची शपथ आपण रायरेश्वरापासून स्वराज्याची शपथ शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसहित मावळ्यांसहित घेतली होती. भोर तालुक्यातील हा रायरेश्वर किल्ला वयाच्या 14 वर्षी राजांनी शपथ घेतली त्या ठिकाणी आणि तेथून जी सुरुवात झाली संपूर्ण अक्षरशः इतिहास डोळ्यासमोर त्या आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर सादर केला. खरोखर त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे घटक म्हणजे गडाला पण महाराजांचा इतिहास हो की नाही हा विषय तुम्हाला होता आणि तुम्ही किती सुंदर रीतीने तो मांडला. किती छान तुम्ही इथं तो सादर केला. काय काय शिकलं पाहिजे की नाही. तुम्हाला एवढं जरी कळलं ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त इतिहास नाही कळला पाहिजे, तुम्हाला छत्रपतींचा मावळा म्हणून राहता पण आलं पाहिजे. छत्रपतींचा मावळा अन्याय सहन करणारा होता का रे? अन्याय सहन करणारा होता का? नाही. तर हा इतिहास मी 4थीत असताना मला होता. म्हणजे जवळजवळ 22-23 वर्ष मी पाठीमागे गेले आणि इथं बसून मी तो अनुभव घेतला की मी 4थीला आहे आणि हा इतिहास मला माझे शिक्षक शिकवत आहे असं मला वाटलं. सर्वांनी खूप छान पद्धतीने आजचा कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रमाचे नियोजन आयोजन सुंदररित्या पार पडलेले आहे. विषयाला अनुसरून आजच्या कार्यक्रमाची सजावट ही खूप सुंदर झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कार्यक्रम पत्रिका बनवलेली आहे ती मला फार आवडली. ज्यांनी कोणी ती कार्यक्रम पत्रिका ज्या शिक्षकांनी बनवली आहे त्यांचं खरंच खूप खूप कौतुक. खूप सुंदर अशी कार्यक्रम पत्रिका. आज विद्यार्थ्यांपेक्षा म्हणजे माझं वैयक्तिक मत, मला असं वाटतंय का पालकांना सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास शिकणं गरजेचं आहे. आणि आपण पालक जर शिवाजी महाराजांचा इतिहास जर शिकलो तर आपले विद्यार्थी ते शिकणार आहेत. आणि शिवाजी महाराजांमध्ये जे गुण होते, धाडसी, अभ्यासू, असे भरपूर गुण होते आणि ते गुण आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतो. आणि हे रुजवण्यासाठी आपल्याला मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शिकावा लागणार आहे आणि आपल्याला पण स्वतः शिकावं लागणार आहे. शककर्त्यांचा मेरुमणी तू, राजर्षींचा राजा, युगंधराचा योगी अन तू, सामर्थ्याचा सर्जा. शककर्त्यांचा मेरुमणी